नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्र हो, आपण पॉवर पॉइंट या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने प्रेझेंटेशनची निर्मिती कशी करायची, किंबहुना पॉवर पॉइंटच्या सहाय्याने प्रेझेंटेशन निर्माण करत असताना आपणाला कोणकोणते ऑप्शन्स वापरात येतात आणि ते कशा पद्धतीनं आपण वापरू शकतो याचा आपण अनुभव घेत आलेलो आहोत. तर मित्र हो, आपण या अगोदर तयार केलेलं जे काही माय विलेज नावाचं जे प्रेझेंटेशन आहे फॉर एक्झाम्पल म्हणून, तर त्याच्यामध्ये आता आपण टेबल्स चा वापर कसा करायचा किंवा टेबल क्रिएट करून त्याला कसं मॅन्युप्युलेट करायचं ते आपण या ठिकाणी या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर मी फॉर एक्झाम्पल म्हणून माझ्या गावामध्ये असणारी जी काही सरपंचांची यादी आहे ही दर्शवण्यासाठी मला टेबल निर्माण करावा लागत आहे. तर तो टेबल आपल्या स्लाइडवरती आणण्यासाठी आपणाला आणखी काय मार्ग आहे तो आपल्याला तपासायचा आहे, कारण की ऑलरेडी आपण या अगोदरच्या सेशनमध्ये स्लाइड वरती टेबल कशा पद्धतीनं आणला जातो याचं फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. जसं की आपण आपल्या गावामध्ये जे काही पॉप्युलेशन आहे ही पॉप्युलेशन प्रेझेंट करण्यासाठी आपण टेबलची निर्मिती केली होती किंवा आपण टेबल त्या ठिकाणी वापरला होता. तो एक मार्ग आपण या ठिकाणी ऑलरेडी पाहिलेला आहे की जो आपल्याला स्लाइडच्या लेआउटच्या माध्यमातून आलेला आहे. तर आता आपण स्लाइडच्या लेआउटच्या माध्यमातून न घेता आपण इन्सर्ट या मेनूच्या सहाय्याने आपल्या स्लाइडवरती आपण टेबल निर्माण करणार आहोत. तर तो कसा निर्माण केला जातो ते आता आपण पाहूया. तर आता आपण काय करूया की या ठिकाणी एक स्लाइड घेऊया. तर या ठिकाणी 5 आणि 6च्या मध्ये आपण क्लिक करतोय त्या ठिकाणी आपणाला एक हॉरिझॉन्टल ब्लॅक लाईन त्या ठिकाणी ऑन ऑफ होत आहे. एक्झॅक्टली तो एरिया आपला सिलेक्ट झालेला आहे आणि त्या एरियामध्ये आपण होम या मेनूचा वापर करून त्यामधील न्यू स्लाइड या पर्यायामधील ब्लँक हा एक पर्याय निवडून आपण एक ब्लँक स्लाइड आपण आपल्या या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करत आहोत. तर आता या ठिकाणी कुठलाही लेआउट या ब्लँक स्लाइड मध्ये नाही आहे. ओके, आणि मग आपल्याला या ठिकाणी एक टेबल इन्सर्ट करायचा आहे. तर तो इन्सर्ट करण्यासाठी आपण इन्सर्ट या मेनूकडे वळणार आहोत. इन्सर्ट या मेनू मधील टेबल हा जो पर्याय आहे त्याच्यावरती एक स्मार्ट एरो आहे किंवा स्मार्ट एरो बटन आहे. त्याच्यावरती क्लिक केला असता आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत. तर या ठिकाणचे जे काही सेल्स आहेत त्या सेल्स वरती तुम्ही माऊस मूव्ह केलात तर तुम्हाला किती कॉलम्स पाहिजेत, किती रोज पाहिजेत, अशा पद्धतीचा जो काही ग्राफिकल फॅसिलिटी आहे की ज्याच्यामध्ये इझिली आपणाला त्या ठिकाणी टेबल निर्माण करता येऊ शकतो. फक्त आपणाला या सेलवरती आपल्याला माऊस मूव्ह करायचा आहे आणि आपली जर चॉईस असेल की आपणाला 2 रोज आणि 2 कॉलम असलेला एक टेबल तयार करायचा आहे तर आपणाला तेवढेच 2 रोज आणि 2 कॉलम सिलेक्ट करायला पाहिजेत. हा एक मार्ग असू शकतो. ओके, तर या ठिकाणी आपण 2 रोज आणि 2 कॉलम हा सिलेक्शन परफॉर्म केल्यामुळे आपल्याला हा टेबल या ठिकाणी इन्सर्ट झालेला पाहायला मिळतोय. तर मी हा टेबल सिलेक्ट करतो आणि राईट क्लिक करून कट म्हणतो, कारण की मला आणखीन दुसऱ्या मार्गाने त्या ठिकाणी टेबल कसा इन्सर्ट करता येतो ते तुम्हाला दाखवायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा इन्सर्ट मध्ये येतो, टेबल या पर्यायामधील स्मार्ट एरो वरती क्लिक करतो आणि मग त्याच्या खाली आपणाला इन्सर्ट टेबल नावाचा एक पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपणाला नंबर ऑफ कॉलम्स त्या ठिकाणी किती पाहिजेत आणि नंबर ऑफ रोज किती पाहिजेत अशी विचारणा केली जाते. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चॉईस नुसार किती कॉलम आणि किती रोज पाहिजेत याची माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करा आणि मग ओके बटन प्रेस करा. तर आता एक्झॅक्टली आपल्याला या ठिकाणी 2 कॉलम्स आणि 3 रोज असणारा एक टेबल या ठिकाणी निर्माण झालेला आहे. माऊसच्या साहाय्याने तुम्ही कॉलमची विड्थ कंट्रोल करू शकता. त्याचबरोबर टेबलची जी विड्थ आणि हाईट आहे ती देखील तुम्ही रिसाइज करू शकता. ओके, तर मी या ठिकाणी पहिल्या कॉलमचं नाव देतो सिरियल नंबर आणि दुसऱ्या कॉलमचं हेडिंग देतो नेम. ओके, तर या ठिकाणी मी सिरियल नंबर 1, सिरियल नंबर 2 अशी माहिती देतो. तर सिरियल नंबर 1 साठी सपोज सरपंच आहेत आपल्याकडे अमित पाटील आणि क्रमांक 2 चे जे सरपंच आहेत ते आहेत सचिन शिंदे. ओके,
तर आपणाकडे हा जो काही टेबल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सरपंचांची लिस्ट आपणाला प्रेझेंट करायची आहे, तर ही जी लिस्ट आहे ही लिस्ट तशी पाहायला गेली तर अजून देखील परिपूर्ण नाही आहे. कारण की त्याच्यामध्ये आणखी काही कॉलम्स त्याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे, जेणेकरून आपणाला आणखीन मोर क्लिअरली ती सरपंचांची जी यादी आहे ती व्यवस्थितरित्या समजू शकेल. तर बघा, आपणाला अमित पाटील हा जो काही एक सरपंच आहे किंवा क्रमांक 1 चा जो सरपंच आहे अमित पाटील, तर त्याचा कार्यकाळ आपणाला त्या ठिकाणी दिला तर आपणाला लक्षात येईल की 2005 फॉर एक्झाम्पल 2005 ते 2010 या कालावधीसाठी कोण आहे, अमित पाटील हा क्रमांक 1 चा कोण आहे, सरपंच आहे. त्यानंतर सचिन शिंदे हा 2010 ते 2015 या कालावधीसाठीचा सरपंच आहे. ओके, तर आता आपणाला आणखीन एका कॉलमची गरज भासणार आहे. तर आपण ऑलरेडी टेबल क्रिएट करून बसलेलो आहोत. मग आता आपणाला जर आणखीन एक कॉलम जर तयार करायचा असेल तर आता आपण काय करायला पाहिजे, तर रो मध्ये माऊस क्लिक करून आपण राईट बटन प्रेस करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर इन्सर्ट पर्याय निवडणार आहोत आणि इन्सर्ट पर्यायामध्ये इन्सर्ट कॉलम टू द लेफ्ट साइड म्हटलं तर आपल्याला लेफ्ट साइडला एक कॉलम ऍड होणार आहे आणि इन्सर्ट कॉलम टू द राईट म्हटलं तर आपल्याला राईट साइडला एक कॉलम ऍड होणार आहे. तर आपल्याला नेमच्या राईट साइडला एक कॉलम यायला पाहिजे म्हणून आपण इन्सर्ट कॉलम टू द राईट हा पर्याय निवडणार आहोत. तर आता आपल्याला राईट साइडला एक कॉलम त्या ठिकाणी ऍड झालेला पाहायला मिळते. ओके, तर मी या ठिकाणी ते कॉलमचं जे हेडिंग आहे ते ड्युरेशन असं देतो आणि मग अमित पाटीलचं ड्युरेशन आहे 2005 ते 2010, वेरा सचिन शिंदेचा जो कालावधी आहे तो आहे 2010 ते 2015. त्यानंतर 2015 नंतर आणखी काही सरपंचांची यादी त्या ठिकाणी अपडेट झाली असणार आहे, पण ती माहिती आता आपल्या ह्या क्रिएटेड टेबलमध्ये बसू शकत नाही आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी आणखीन माहिती भरण्यासाठी आणखी काही रोज लागणार आहेत. जसं की आपण या ठिकाणी गरज भासल्यामुळे एक कॉलम ऍड केला, तसंच आपण आणखी काही गरज आपली पूर्ण करण्यासाठी रो वाईज जी गरज आहे, रो साठी जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा रो मध्ये क्लिक करणार आहोत आणि मग इन्सर्ट पर्यायामधून आपण इन्सर्ट हा जो पर्याय आहे त्याच्यामधून रो अबो और रो बिलो असा पर्याय निवडणार आहोत. तर आपण सचिन शिंदे या माहितीचा जो रो आहे त्याच्या बिलो आपल्याला एक रो इन्सर्ट करायचा आहे, म्हणून आपण इन्सर्ट रो बिलो हा पर्याय जर निवडला तर बरोबर सचिन शिंदेच्या खाली आणखीन एक रो येणार आहे. तर त्या ठिकाणी नवीन क्रिएट झालेल्या रो मध्ये मी एक नवीन माहिती पुट करतोय, प्रणव देसाई. सपोज हा तिसरा सरपंच आहे, याचा काळ आहे 2015 ते 2020. ओके, आपल्याला आणखीन एक प्रणव आणि देसाई हे व्यवस्थित नाव मी या ठिकाणी कंप्लीट करून घेतो. तर हा झाला तिसरा सरपंच झाला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अजून 2020 नंतरचा जो कार्यकाळ आहे तर तो सुरू झालेला आहे आणि त्याचा सरपंच जो आहे तो आपल्याला या ठिकाणी एनरोल करायचा आहे किंवा ऍड करायचा आहे. तर त्यासाठी आपण पुन्हा काय करतोय, हा जो काही शेवटचा रो आहे त्याच्यामध्ये कुठेही क्लिक करून म्हणजेच राईट क्लिक करून आपण इन्सर्ट पर्याय निवडणार आहोत आणि इन्सर्ट रो बिलो म्हणणार आहोत. जर इन्सर्ट रो अबो म्हटलं असतं तर याच्यावरती तो एक रो इन्सर्ट झाला असता, पण आता आपल्याला बरोबर त्याच्या खाली रो पाहिजे आहे म्हणून आपण इन्सर्ट रो बिलो करतोय आणि एक 4थ्या क्रमांकाचा एक सरपंच आपण या ठिकाणी ऍड करतोय, स्वाती सुतार. ही 4थ्या क्रमांकाची सरपंच जी आहे ती आपण या ठिकाणी ऍड करतोय आणि तिचा कार्यकाळ आहे 2020 ते 2025. ओके, तर मित्र अशा पद्धतीने आपण टेबल क्रिएट करणे, टेबलमध्ये गरज भासल्यास कॉलम ऍड करणे, गरज भासल्यास रो ऍड करणे ही प्रक्रिया या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे. तर तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये जर काही टेबलचा वापर होणार असेल आणि तो टेबल तुम्हाला अधिक व्यापक स्वरूपात जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला टेबल संदर्भातल्या ज्या काही ऍक्शन्स आहेत त्या ऍक्शन्स आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. तर आपण मोर डेटा एका टेबलमध्ये चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, प्रेझेंट करू शकतो.
ओके, तर या टेबलला आपण क्लिक केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे आणि मग या ठिकाणी आपणाला टेबल स्टाईल ज्या रेडीमेड आहेत त्याही देखील तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत, तरी देखील मी या ठिकाणी त्या रिपीट करतोय. तर टेबल स्टाईल हा पर्याय जर निवडला त्याच्यामधले ज्या काही रेडीमेड स्टाईल्स आहेत त्या रेडीमेड स्टाईल तुम्हाला याच्यामध्ये पैकी एक वापरून तुम्हाला तुमचा टेबल जो आहे तो डेकोरेट करता येऊ शकतो. ओके, ठीक आहे. तर मित्रो, आता आपण जे टेबल तयार केलेलं आहे ते टेबल जे आहे ते एक्झॅक्टली कोणासाठी आहे? सरपंचांची यादी दर्शवण्यासाठी आहे. पण या टेबलला आपण जे नाव द्यायला पाहिजे होतं ते राहून गेलेलं आहे, तर ते आपण नाव देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. हा जो टेबल आहे तो एक्झॅक्टली सरपंचांची यादी दर्शवणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी इन्सर्ट मध्ये जातो आणि टेक्स्ट बॉक्स या पर्यायाचा वापर करतोय किंवा वर्ड आर्ट या पर्यायाचा वापर करतोय आणि मग त्या ठिकाणी आपण सरपंचांची यादी दर्शवणारा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपण याच्यामध्ये लिहितोय. ठीक आहे. सॉरी, सो मी पुन्हा इन्सर्ट या पर्यायाचा वापर करतो, वर्ड आर्ट मध्ये येतो आणि इन्सर्ट हा पर्याय निवडतो. माऊसच्या सहाय्याने जे ऍक्शन प्रॉपरली व्हायला पाहिजे होती ते न झाल्यामुळे आपला जो काही वर्ड आर्ट होता तो त्या टेबलवरती राईट झाला होता. तो जो काही ओल्डर वन जो काही किंवा चुकीचा जो काही वर्ड आर्ट होता तो आपण वजा केला आणि मग आता या ठिकाणी आपण एक सरपंचांची यादी जी आहे ती या ठिकाणी आपण ऍड करत आहे टेक्स्टच्या सहाय्याने, सरपंच लिस्ट. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी सरपंचांची लिस्ट दर्शवणारा हा टेबल तयार करून घेतलेला आणि त्याला हेडिंग आपण दिलेला आहे. तर मग आता आपण या ठिकाणी सरपंचांची यादी हा जो काही पॉवर पॉईंट मध्ये तयार केलेला जो काही टेबल आहे तर तो टेबल आपण या ठिकाणी पूर्ण करून घेतलेला आहे आणि मी आशा करतो की तुम्हाला निश्चित पॉवर पॉईंट मध्ये टेबल कसे तयार करायचे हे समजले असतील. तर मित्र हो, तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा. थँक्यू.